नमस्कार. मी प्राध्यापक पंढरीनाथ शेळके. आज आपण सामाजिक न्याय या विषयावर बोलणार आहोत. खरं तर सामाजिक न्याय ही संकल्पना मानवी समाजासाठी नवीन नाही. अगदी प्राचीन काळापासून सामाजिक न्याय या विषयाबाबत मानव प्रयत्न करत राहिला. अगदी अलीकडच्या काळापर्यंत ते प्रयत्न तसेच राहिले. परंतु मध्यंतरी किंवा अलीकडच्या काळामध्येही याबाबत थोडीशी विसंगती येत असल्याचं जाणवतं. सामाजिक न्याय या संकल्पनेबाबत ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस न्याय म्हणजे काय पाहणे आवश्यक ठरते. न्याय म्हणजे नैतिक दृष्टीने, विवेकवादाने, नैसर्गिक दृष्टीने निपक्षपातीपणे समान किंवा योग्य, बरोबर असणे म्हणजे न्याय होय. न्यायाबाबत अशा प्रकारची एक सरळ, साधी आणि सोपी व्याख्या करणं आवश्यक वाटतं. अनेक ठिकाणी याच व्याख्येचा वापर, विचार आणि या व्याख्येनुसारच न्याय देण्याचा प्रयत्न प्रत्येक ठिकाणी होत असतो. खरं तर न्याय हा शब्द वापरण्याची आवश्यकता का वाटते किंवा न्याय यामध्ये आपल्याला अनेक गोष्टी अंतर्भूत होत असताना दिसतात. आणि त्यातही सामाजिक न्याय किंवा न्याय याबाबतचा ज्यावेळेस आपण विचार करायला लागतो त्यावेळेस कुठेतरी अन्याय झाला, कुठेतरी एखाद्या घटकाला कमी मान सन्मान मिळाला किंवा एखाद्यावर काहीतरी जाणीवपूर्वक कमतरता निर्माण केली गेली, अशा प्रकारचा विचार या ठिकाणी पुढे येतो. आणि ज्यावेळेस एका घटकाला जास्त काही मिळतं व दुसऱ्याला मिळत नाही किंवा कमी मिळतं, या प्रकारचा भेदभाव समाजामध्ये होतो, त्यावेळेस खरं तर न्याय या संकल्पनेचा विचार करावा लागतो. काही संकल्पना उदयास येते. निसर्गतः मानव आणि इतर प्राणी यांच्यामध्ये वेगळेपणा इतकाच की मानवाकडे बुद्धी आहे, मानवाकडे भाषा आहे आणि मानवाने आपल्या बुद्धीच्या, भाषेच्या, संस्कृतीच्या बळावर खूप साऱ्या गोष्टींची जपवणूक केली, त्या टिकविल्या, त्या इतरांना त्याच्या पुढच्या पिढीला पोहोच केल्या आणि या कारणामुळे मानव हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरला. आणि म्हणून ज्या पृथ्वीतलावर सर्व प्राण्यांसारखाच मानव हा देखील एक प्राणी आहे, तो प्राणी इतर बाबतीत असणाऱ्या त्याच्या सारखेपणाला डावलून बाकीच्यांचं सर्व काही घेऊन तो वेगळा बनतो किंवा स्वतःला काहीतरी वेगळं समजतो. मित्रांनो, सामाजिक न्यायाबाबत याहीपेक्षा पुढे जाऊन हा जो मानव इतर प्राण्यांचं हिसकावून घेऊन स्वतःच्या नावे घेतो, स्वतःच्या मालकीचं करतो किंवा स्वतःच सर्व नैसर्गिक संपत्तीचा मालक बनतो, तो त्याच्या समाजामध्ये राहणाऱ्या इतर घटकांनाही असंच करू लागला. एखादा बलवान असेल, ताकदवान असेल किंवा एखादा उच्च वर्गातला असेल, उच्च जातीतला असेल, वेगळ्या वेगळ्या आर्थिक स्थितीतला असेल, तर त्याने आपल्यासाठी सर्व जे घटक आहे ते वापरावेत आणि इतरांच्या वाट्याचे घटक आपणच वापरावेत, अशा प्रकारची ज्यावेळेस भूमिका तो घेतो त्यावेळेस सामाजिक न्यायाचा विचार करणं आवश्यक ठरतं. आणि म्हणून नैतिक दृष्टीने, विवेकवादाने किंवा नैसर्गिक पद्धतीने निपक्षपातीपणे ज्या गोष्टी व्यक्तींना मिळतात त्या मिळवण्यासाठीचे प्रयत्न सामाजिक न्यायातून झालेले आपल्याला दिसतात. सामाजिक न्यायाची संकल्पना मानवामधील सामाजिक स्थितीच्या अंतरावर आधारलेली आपल्याला दिसते, भेदभाव करणारी दिसते. प्रत्येक व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार विकासाच्या समान संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे व त्या उपलब्ध होतातही. परंतु मानवाच्या स्वार्थी प्रवृत्तीमुळे ह्या संधी इतरांकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न होत असतो. कोणत्याही व्यक्तीचे कोणत्याही प्रकारचे शोषण जर होत असेल तर ते होऊ नये व व्यक्तीच्या किमान गरजा पूर्ण करता याव्यात यासाठीचे प्रयत्न केले जावे, अशा प्रकारचा विचार सामाजिक न्यायामध्ये दिसतो. आणि मग ज्यावेळेस या किमान गरजांचा विचार होतो
त्यावेळेस आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि या सत्तांचं केंद्रीकरण होऊ न देणे किंवा सर्वांना त्या सारख्या प्रकारे उपभोगता येईल, वाटप करता येईल किंवा त्या मिळतील याबाबतची आवर्जून काळजी मानवाने घेणं आवश्यक ठरतं. मित्रांनो, ह्या सामाजिक न्याय यासाठीच महाराष्ट्र शासनाचा एक खूप कौतुकास्पद उपक्रम आपल्याला दिसतो. महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय दिवस हा साजरा करण्याचं ठरवलं आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने तो साजरा केला जातो. राजर्षी शाहूंची जी जयंती आहे तो सामाजिक न्याय दिवस म्हणूनही तो दिवस साजरा केला जातो आणि म्हणून महाराष्ट्र शासनाचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य व योग्य वाटतो की समाजातील सर्व सदस्यांना न्याय मिळावा किंवा किमान त्याची आठवण व्हावी यासाठी हा दिवस साजरा केला जातो व तो सर्व स्तरातून साजरा केला जातो. सामाजिक न्यायाचा इतिहास पाहताना आपल्याला इसवी सनाच्या पूर्व 1500 वर्षापासून तर 2500 वर्षापर्यंत तो पाहावा लागतो आणि उत्तर काळामध्येही अशा प्रकारचा विचार आपल्याला दिसतो. इसवी सन पूर्व 1500 ते 2500 या काळामध्ये जे धर्म पृथ्वी तलावर अस्तित्वात होते त्या धर्मांमध्ये, मानवी समाजामध्ये व त्यानंतरच्या धर्मांमध्येही म्हणजे इसवी सनाच्या पूर्व 200-300 वर्ष जो बौद्ध धर्म किंवा त्या अगोदरचा हिंदू धर्म किंवा 2000 सालापूर्वीचा ख्रिश्चन धर्म, 2000 नंतरचे उत्तर काळातले इस्लाम किंवा यासारखे धर्म यामध्ये आपल्याला सामाजिक न्यायाचा विचार केलेला दिसतो. अर्थात धार्मिकतेच्या दृष्टीतून किंवा धर्मामध्ये जरी समानतेचा विचार मांडला गेला असला तरी त्याही ठिकाणी माणसाने आपल्या स्वार्थासाठी त्याचा अपवापर केलेला दिसतो, गैरवापर केलेला दिसतो आणि म्हणून हा देखील एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी विचारात घ्यावा लागतो. ज्यावेळेस आपण इतिहासाचा विचार करतो त्यावेळेस आत्तापासून जवळपास 2500 किंवा 3000 वर्षापासून या सामाजिक न्यायाबाबतचा विचार झालेला दिसतो किंवा त्याबाबतचे काही पुरावे वेद, उपनिषद यासारख्या माध्यमातून आपल्याला दिसतात. अलीकडच्या काळात जर आपण विचार केला तर 18व्या शतकाच्या उत्तरार्धात राजकीय व सामाजिक ज्या विविध प्रकारच्या क्रांती झाल्या त्यातून या सामाजिक न्यायाचा विचार मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो आणि यामध्ये विशेष करून युरोपामध्ये औद्योगिक क्रांतीच्या नंतर जी उलथापालथ झाली त्यामध्ये खरं तर फ्रेंच राज्यक्रांतीचा प्रथम उल्लेख करावा लागतो आणि त्यानंतर इतर ज्या ऐतिहासिक घटना जे बदल युरोप आणि अमेरिकेमध्येही होत गेले तर त्यामध्ये आपल्याला दिसतो. फ्रेंच राज्यक्रांतीने इतिहासामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या 3 गोष्टींची देणगी जगाला दिली. अर्थात फ्रेंच राज्यक्रांतीने आधुनिक काळामध्ये याचा विचार केला परंतु भारतासारख्या प्राचीन संस्कृती असणाऱ्या देशामध्ये याचा विचार, या 3ही गोष्टींचा विचार खूप पूर्वी झालेला दिसतो आणि याचा उल्लेख करताना इसवी सनाच्या पूर्व साधारणतः 300 वर्षापूर्वी बौद्ध धर्माचा जो निर्माता भगवान गौतम बुद्ध यांनी या स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या गोष्टींचा विचार केलेला दिसतो आणि म्हणून खरं तर युरोपामधल्या ज्या फ्रेंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाची जी देणगी जगाला दिली ती खरं तर 2000 वर्षापूर्वी भारतानेच जगाला दिलेली आपल्याला बघायला मिळते आणि म्हणून अशा प्रकारचा इतिहास या सामाजिक न्यायाबाबतचा आपल्याला जाणवतो. सामाजिक न्यायाबरोबरच आपण सामाजिक न्यायाचे वेगवेगळ्या प्रकारांचा विचार करणं आवश्यक ठरतं. न्यायाचे जे प्रकार आहेत ते पुढील प्रमाणे आपल्याला पाहता येतात. पहिला प्रकार तर नैसर्गिक न्याय म्हणून आपण त्याचा विचार करू शकतो की जन्मतः सर्व मानवांना आणि मानवासोबतच इतर प्राण्यांनाही या पृथ्वी तलावरील सर्व नैसर्गिक संपत्तीचा वापर करण्याचे सारखे अधिकार मिळाले. अगोदर आपण चर्चा केल्याप्रमाणे मानवाने त्याच्या बुद्धीच्या
भाषेच्या आणि संस्कृतीच्या बळावर यातला खूप मोठा हिस्सा आपल्या बाजूला ओढून घेतला इतर प्राण्यांकडूनचा. म्हणजे जे प्राणी बोलू शकत नाही, जे संस्कृती निर्माण करू शकत नाही, किंवा ज्या प्राण्यांना भाषा हे माध्यम त्यांचं उत्तम प्रकारे नाही, त्यांची भाषा आहे परंतु ते त्यांच्या भाषेतून फक्त त्यांच्या जमातींशी, त्यांच्या प्राण्यांशी ते कम्युनिकेशन करू शकतात. परंतु मानवाने आपला विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा, लिपी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि यातून जे निर्माण झालं त्यातून माणसाने त्याचं विज्ञानातील आधुनिक गोष्टी निर्माण केल्या. या आधुनिक गोष्टींच्या बरोबर त्याने तंत्रज्ञानही विकसित केलं आणि याच्यामुळे नैसर्गिक न्यायामध्ये त्याला ज्या सारख्या गोष्टी मिळणं अपेक्षित होतं त्यातल्या खूप साऱ्या गोष्टी या मानवाने आपल्या वाट्यावर ओढून घेतल्या किंवा आपल्या ताटामध्ये त्या पाडून घेतल्या असं आपल्याला दिसतं. आणि म्हणून नैसर्गिक न्याय हा एक पहिला प्रकार आपल्याला दिसतो की ज्याच्यामध्ये सारखेपणा, खरं तर निसर्गाने सर्व प्राण्यांना सारखं लेखलं, सारखं समजलं व सारखं देण्याचा प्रयत्न केला, पण मानवाने त्याच्या बुद्धी कौशल्याने त्या गोष्टीमध्ये अधिक वापर केल्याचं आपल्याला बघायला मिळतं. याबरोबर वैधानिक न्याय हा एक प्रकार आपल्याला बघायला मिळतो. न्यायाच्या अमूर्त संकल्पनेची व्यावहारिक पातळीवर कायद्याच्या रूपाने अंमलबजावणी होते तेव्हा वैधानिक न्याय असे म्हटले जाते. जॉन एस्टिन यांनी कायदा हे न्यायाचे व दुष्कृत्य दडपून टाकण्याचे साधन मानले आहे असा एक विचार मांडला. न्यायाच्या तत्वाखेरीज कायदा केवळ दडपणुकीचे साधन बनतो आणि म्हणून कायदा ही संकल्पना न्यायावर अवलंबून आहे. एखादी व्यक्ती जर काही अन्याय करत असेल, वाईट कृत्य करत असेल तर ते दडपून टाकण्याचं काम, ते संपवण्याचं काम न्यायातून किंवा न्याय या संकल्पनेतून केलं जातं. वैधानिक न्याय या संकल्पनेतून केलं जातं आणि वैधानिक न्याय म्हणजे कायदा. आजच्या भाषेत आपण त्याला कायदा म्हणू शकतो. जर समजा XYZ एखादी व्यक्ती काही वाईट काम करत असेल तर ते करू नये हे कायदा सांगतो, म्हणजेच वैधानिक न्याय या प्रकारातून ती सांगितलं जातं. म्हणून अशा प्रकारे हा जो काही प्रकार आहे वैधानिक न्याय, तर तो प्रकार आपल्याला चांगल्या वर्तनावर शिक्कामोर्तब करतो किंवा व्यक्तीला चांगलं वर्तन करण्यास भाग पाडतो. म्हणून हा देखील एक महत्त्वाचा प्रकार आपल्याला सामाजिक न्यायामध्ये किंवा न्याय प्रकारामध्ये आपल्याला बघावा लागतो. तिसरा प्रकार पाहताना सामाजिक न्याय हा आपण अनुभवू शकतो. सामाजिक न्यायामध्ये आपण थोड्या वेळापूर्वी चर्चा केल्याप्रमाणे की समाजातील सर्व घटकांना सारखा न्याय मिळणं आवश्यक ठरतं. समाजामध्ये जर एखादी व्यक्ती त्याचं सामाजिक जीवन जगत असेल तर ते जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्तीला सारख्या पद्धतीने त्याचे अधिकार मिळवता आले पाहिजे, वर्तन करता आलं पाहिजे किंवा समाजामध्ये वावरता आलं पाहिजे. आई आपल्या 2 मुलांना ज्याप्रमाणे सारखं वागवते, सारखं लेखते, खाण्यापिण्याच्या किंवा मौज मजाच्या, कपड्यालत्त्याच्या ज्या गोष्टी सारख्या देते, त्या प्रकारे समाजातील प्रत्येक व्यक्तीला आईच्या न्यायाप्रमाणे सारखा न्याय मिळणं आवश्यक ठरतं. ज्याप्रमाणे आईचे 2 लेकरं वेगळे असू शकतात, त्याचा रंग वेगळा असेल, चेहरापट्टी वेगळी असेल, कदाचित शिक्षण वेगळं असेल, उंची वेगळी असेल, ह्या सगळ्या गोष्टी जरी वेगळ्या असल्या तरी आईच्या मनात दोघाही अपत्यांविषयी, दोघाही लेकरांविषयी सारखा विचार असल्याचं आपल्याला दिसतं. परंतु समाजामध्ये ज्यावेळेस 2 व्यक्ती, 2 गट, 2 समूह याबाबतचा विचार करत असतात त्यावेळेस तो विचार करताना सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून तो विचार करणं आवश्यक ठरतं आणि म्हणून या प्रकाराचा देखील विचार करणे आवश्यक ठरते. पुढचा प्रकार आपल्याला असा दिसतो की औपचारिक न्याय हा एक प्रकार आपल्याला न्यायामध्ये बघावा लागतो. औपचारिक न्यायामध्ये जो न्याय संस्थेच्या मार्फत किंवा कायद्यामार्फत दिला जातो, दोषींना शिक्षा केली जाते किंवा त्याची कार्यवाही करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी असते. उदाहरणार्थ पोलीस यंत्रणा यामध्ये काम करू शकते.
अशा व्यवस्थेला औपचारिक न्याय असं म्हटलं जातं. नावाप्रमाणेच औपचारिक न्यायामध्ये औपचारिक यंत्रणांचा मोठा वापर केला जात असतो. औपचारिक कायदे संस्था असते, औपचारिक न्याय संस्था असते, औपचारिक त्याची अंमलबजावणी करण्यासाठीची पोलीस यंत्रणा औपचारिक पद्धतीने काम करत असते. म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करताना औपचारिक न्यायामध्ये न्यायदानसुद्धा औपचारिक पद्धतीने केलं जातं. ज्या दोन घटकांवर एक अन्याय करणारा व दुसरा अन्याय ज्याच्यावर अन्याय झाला असे दोन घटक एकत्र येतात, वाद निर्माण होतो, प्रश्न निर्माण होतो. त्यावेळेस ज्याच्यावर अन्याय होतो असा घटक न्यायव्यवस्थेकडे न्याय मागण्याचा प्रयत्न करतो व न्यायसंस्था औपचारिक पद्धतीने अशा प्रकारचं न्यायदान करण्याचं काम करते. आणि म्हणून औपचारिक न्याय हा देखील न्यायाचा एक प्रकार महत्त्वाचा आपल्याला बघायला मिळतो. आता याच्यामध्ये काही मानसशास्त्रीय गोष्टींचा पण विचार झालेला आपल्याला बघायला मिळतो. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीचं आर्थिक नुकसान झालं असेल, परंतु ते आर्थिक नुकसान भरून काढण्याच्या स्थितीमध्ये नसेल, परंतु ज्या व्यक्तीकडून ते आर्थिक नुकसान झालं असेल, न्यायामध्ये औपचारिक न्यायामध्ये तर त्या व्यक्तीला जर काही शिक्षा स्वरूपात काही दंड केला गेला, शिक्षा केली गेली, तर व्यक्तीला मानसशास्त्रीय दृष्टीने काही समाधान, मानसिक समाधान प्राप्त होत असतं. आणि म्हणून सामाजिक न्यायामध्ये किंवा औपचारिक न्यायामध्ये ज्यावेळेस एखाद्या पीडित व्यक्तीला ज्याच्याकडून पीडा दिली जाते अशा व्यक्तीविरुद्ध न्याय मागत असते, तर न्याय मागणाऱ्या व्यक्तीला काही शिक्षा झाल्यास या व्यक्तीला आत्मिक समाधान मिळतं. आणि म्हणून हा देखील एक प्रकार आपल्याला न्यायाच्या प्रकारामध्ये पाहावा लागतो. यानंतर पुढचा प्रकार आपल्याला दिसतो की अनौपचारिक न्याय. काही न्याय अनौपचारिक पद्धतीनेही केले जातात. यामध्ये नैतिकता किंवा राजकीय स्थितीचा संबंध येतो. यामध्ये दैववादालाही जास्त महत्त्व दिलं जातं. दोषींमध्ये आपल्याला प्रत्यक्ष स्वरूपात जर अशा प्रकारचा दोष सिद्ध करता येत नसेल तर तो व्यक्ती अशा प्रकारचे अनौपचारिक पद्धतीने न्यायाची अपेक्षा करत असतो आणि या पद्धतीनं तो दैववादाकडे झुकला जातो. ज्यावेळेस दैववादाचा विचार तो करतो त्यामध्ये माझ्यावर होणारा अन्याय किंवा माझ्यावर केलेला अत्याचार हा परमेश्वर कुठेतरी पाहतोय आणि तुला तो शिक्षा नक्की देईल, किंवा पाप पुण्याच्या ज्या कल्पना आहेत मानवी समाजामध्ये तर त्या पाप पुण्याच्या कल्पना यामध्ये त्याचा विचार केला जाऊ शकतो. अनौपचारिक न्यायामध्ये अशा पद्धतीने न्याय मिळतो किंवा दिला जातो किंवा तो आपोआपच दिला जातो अशा प्रकारच्या कल्पना यामध्ये दिसतात. आणि म्हणून दोषींवर डायरेक्ट किंवा प्रत्यक्ष स्वरूपात शिक्षा न करता अप्रत्यक्षित रीतीने परमेश्वर त्याला शिक्षा करेल अशा प्रकारची कल्पना यामध्ये मांडण्यात येते. आणि म्हणून याही कल्पनेतून आपल्याला असं दिसतं की व्यक्तीने चुकीचं किंवा वाईट वर्तन करू नये याबाबतचा विचार केला जातो. आता खरं तर सामाजिक न्यायाच्या किंवा न्यायाच्या प्रकारानंतर आपण सामाजिक न्यायाची व्याप्ती कोणत्या कोणत्या भागामध्ये असू शकते याबाबतचा विचार करू. सामाजिक न्यायाची व्याप्ती या पुढील बाबतीत आपल्याला दिसून येते. कोणत्याही प्रकारच्या ऐतिहासिक विषमतेला जोपर्यंत ती विद्यमान आणण्यास खतपाणी पुरवते तोपर्यंत तिला सक्रिय विरोध आणि तिच्या निर्मूलनासाठी प्रयत्न केले जातात. आणि म्हणून हा एक व्याप्तीचा न्यायाच्या व्याप्तीचा एक महत्त्वाचा भाग आपल्याला दिसतो. व्यक्ती आणि समाज या गटांमध्ये संपत्ती, सत्ता, दर्जा, इभ्रत इत्यादींचे समान वाटप करण्याच्या दिशेने त्यांच्या परस्पर मागासलेपणाच्या प्रमाणात पुनर्वाटप करणे यासाठी या सामाजिक न्यायाच्या भूमिकेचा विचार करणं आवश्यक ठरतं. सर्व नागरिकांना मूलभूत व कालसापेक्ष अशा जीवनयापन पातळीवर आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हमी देणे हा देखील एक सामाजिक न्यायाचा महत्त्वाचा भाग असू शकतो किंवा आहे. त्यानंतर सामाजिक न्यायाच्या उद्दिष्टांसाठी लोकाभिमुख प्रशासकीय धोरणांचे प्रयोजन करणे व ते राबवणे हा देखील या व्याप्तीचा एक महत्त्वाचा भाग ठरतो. या धोरणांना विरोध करणाऱ्या
प्रतिगामी शक्तींना प्रतिरोध करणे व त्यांचे नियंत्रण करणे इत्यादी गोष्टींचा विचार सामाजिक न्यायामध्ये करणं आवश्यक ठरतं व यासाठी ज्या संस्था किंवा सरकारी यंत्रणा काम करतात त्यालाही या सामाजिक न्यायाची व्याप्तीच्या मध्ये घेणं आवश्यक ठरतं. अशा प्रकारे सामाजिक न्यायाचा विचार करताना आपल्याला या बाबतीचा विचार करावा लागतो. याशिवाय सामाजिक न्याय व्यक्तीच्या रोजच्या जगण्यामध्येही आपल्याला दिसून येतो. ज्यावेळेस ह्या औपचारिक गोष्टींचा विचार करतो त्यावेळेस ह्या औपचारिक गोष्टींच्या सोबतच काही अनौपचारिक गोष्टींचा विचार देखील आपल्याला यामध्ये करावा लागतो की ज्या प्रकारे आपण अनौपचारिक न्याय हा जो काही प्रकार बघितला तर त्या अनौपचारिक गोष्टींच्या माध्यमातून सुद्धा या सामाजिक न्यायाची जी भूमिका आहे ती आपल्याला दिसत असते. आणि म्हणून सामाजिक न्याय ही अशी एक प्रदीर्घ व कायमस्वरूपी समाजात अस्तित्वात असणारी प्रक्रिया आपल्याला दिसते की ज्याच्यातून व्यक्तीला सारखेपणा, समूहातील सारखेपणा किंवा माणसांमध्ये माणूस या घटकाला केंद्रस्थानी मानून ज्या गोष्टींचा विचार केला जातो त्या गोष्टींचा सामाजिक न्यायामध्ये विचार होऊ शकतो. ओके.